ठाणे जिला एथलेटिक्स संगठन के मान्यता से श्री राम शैक्षणिक संस्था महाराष्ट्र राज्य अंतर्गत एसएस स्पोर्ट्स अकेडमी व फिटनेस सेंटर द्वारा भिवंडी तालुका के सोनाले गांव के परिसर में भिवंडी तालुका स्तरीय मैराथन स्पर्धा का आयोजन किया गया। बता दें कि युवा वर्ग में और विद्यार्थियों में क्रीड़ा के प्रति प्रोत्साहन हेतु यह मैराथन स्पर्धा का आयोजन किया गया था, जहां पर भिवंडी व शहरी भागों से लगभग 900 स्पर्धकों ने हिस्सा लिया था। सभी विजयी स्पर्धकों को सम्मान चिन्ह, प्रशस्ति पत्र और उचित इनाम देकर सम्मानित किया गया। तो वहीं पर इस कार्यक्रम में पूर्व सरपंच विशुभाऊ म्हात्रे, सुरेश पाटिल, यशवंत सोरे, संजय मढ़वी, कचरू दादा हरड़, गोपाल हरड़, सुनील हरड़, वीरेन चोरगे, संजय थले, रविंद्र गुलवी, मोहन मसने, किशोर वाकड़े, गणेश गुलवी, कैलाश मढ़वी, दीपक जाधव, प्रेम कुमार, वोट कुडले सहित कई मान्यवर उपस्थित थे। सभी का स्वागत सम्मान आयोजक श्रीराम धोंडल और उनके टीम द्वारा किया गया। ठाणे जिल्हा एथलेटिक्स संघटना यांच्या मान्यतेने श्रीराम शैक्षणिक संस्था महाराष्ट्र राज्य अंतर्गत एसएस स्पोर्ट्स अकेडमी व फिटनेस सेंटर नवरात्री उत्सव निमित्ताने आयोजित जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा 2025 यासाठी उपस्थित असलेल्या सन्मान्य व्यासपीठ आणि ग्रामस्थ मंडळी, बंधू भगिनी आणि या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले विशेष करून विद्यार्थी, सर्व वयोगटातील मॅरेथॉन स्पर्धा आज इथे प्रथमच संपन्न होत आहे। खरोखरच या पावसाळ्यामध्ये सुद्धा अतिशय पावसाचे दिवस म्हणजे ऑक्टोबर महिना हा नवरात्रीचा असताना सुद्धा पाऊस पडतो आणि या पावसामध्ये सहभागी झालेले त्यांचं अभिनंदन करतो। खरोखरच एवढ्या पावसामध्ये ते धावले आणि खरोखरच काळाची जी गरज आहे, आरोग्य महत्त्वाचं आहे आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून जी स्पर्धा संपन्न केलेली आहे श्रीराम शैक्षणिक संस्थेने, त्यांचं प्रथम अभिनंदन करतोय आणि खरोखरच या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला जे जिंकलेले आहेत त्यांचं अभिनंदन करून वेळ खूप झालेला आहे, मला त्याची कल्पना आहे। त्याच्यामुळं जास्त काही न बोलता या पद्धतीचं जे आयोजन आहे, एक उत्कृष्ट आयोजन या सोनाळे गावामध्ये प्रथमच झालेल आणि अशाच प्रकारचं आयोजन यापुढे होत राहो, त्यासाठी जे पण काही असेल मदत त्यांनी करावं आणि त्याचं आवाहन करून आणि खरोखरच प्रत्येकाने इथे सहकार्य केलं त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि याच पद्धतीची स्पर्धा अशीच पुढे चालत राहो हीच अपेक्षा करतो। आव्हानात्मक मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजक मी मुद्दाम कोणाचं नाव नाही घेत आणि या आयोजनाला ज्या ज्या लोकांनी मदत केली ते सर्व खेळाचे आणि समाजाचे समर्थक या स्पर्धेमध्ये या भर पडत्या पावसात ज्याने वाघासारखे भाग घेतला त्या वाघ आणि वाघिणी माझे मित्र, बालमित्र खेळाडू या स्पर्धेसाठी ठाणे जिल्हा एथलेटिक असोसिएशनचे जे इथे कार्यकर्ते, पंच इथे आलेले आहेत, आयोजक आले आहेत, पदाधिकारी आणि या स्पर्धा पार पाडण्यासाठी या सोनाळे गावच्या कार्यकर्त्यांनी आणखीन गावकऱ्यांनी जो उत्साह दाखवला या सर्वांचं मी अभिनंदन करून ॲथलेटिक्स स्पर्धा ही जगातली ही मॅरेथॉन स्पर्धा ही जगातली सर्वात मानांकित स्पर्धा मानली जाते। सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सर्व खेळ आहे, परंतु एक इंग्लिश म्हण आहे की ॲथलेटिक्स इज बॅकबोन ऑफ ऑल स्पोर्ट। ठाणे जिल्हा एथलेटिक्स संघटना यांच्या मान्यतेने श्रीराम शैक्षणिक संस्था महाराष्ट्र राज्य अंतर्गत एसएस स्पोर्ट्स अकेडमी व फिटनेस सेंटर नवरात्री उत्सव निमित्ताने आयोजित जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा 2025 या स्पर्धेसाठी उपस्थित व्यासपीठावरील सर्व प्रमुख मान्यवर, सर्व स्पर्धक आणि सर्व येथे जमलेले माझ्या बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मी या कार्यक्रमाचे आयोजक ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा झालेली आहे असे आयोजक श्रीराम पाटील सर, श्रीराम धोंडल सर,
प्रवीण चौधरी, त्यांचे सर्व सहकारी यांना मी मनापासून धन्यवाद देतो की खरोखरच त्यांनी एक या परिसरात आगळा वेगळा असा उपक्रम राबवला. मला वाटतं याच्या अगोदर मी मॅरेथॉन स्पर्धा फक्त सोन्या पाटील साहेबांकडे पाहत होतो. तर खरोखरच आजच्या युगात जिथे क्रिकेटने हैदोस घातलेला आहे अशा परिस्थितीत आपण मॅरेथॉन भरवली म्हणजे याच परिस्थितीत जर विचार केला तर कुस्ती असेल किंवा जे मातीतले खेळ आहेत, कबड्डी असेल, यांना प्राधान्य दिलं पाहिजे. मॅरेथॉन सारख्या स्पर्धांना प्राधान्य दिलं पाहिजे. जे क्रिकेटला विनाकारण प्राधान्य देत आहे त्यासाठी हे सर्वांसाठी एक अनोखा असं वेगळं असं अशी एक स्पर्धा आहे आणि ते भरवण्याचं काम ह्या सर्वांनी केलेलं आहे. खरोखरच मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. तसेच सर्व स्पर्धकांचे मी या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल त्यांचे जाहीर स्वागत करतो आणि त्यांना धन्यवादही देतो की तिने अतिशय चांगल्या पद्धतीने भर पावसात या स्पर्धेत सहभाग घेऊन या स्पर्धेची शान वाढवली. त्याच्यामुळे कारण स्पर्धक नसले तर स्पर्धाच राहणार नाही, त्याच्यामुळे नुसता विजेता निवडताच येणार नाही. म्हणून स्पर्धकांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. म्हणजे जर तुम्हाला चांगलं जगाचं असेल, चांगलं आरोग्य ठेवायचं असेल तर व्यायाम करणं हे गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी मगाशी सुनील हरडनी सांगितलं की जे आपले खेळ आहेत या खेळामधून आपल्याला जर पुढे जायचं असेल तर तुम्हाला व्यायामाची आवड निर्माण झाली पाहिजे. आणि ही व्यायामाची आवड निर्माण करण्याकरता ही स्पर्धा आम्ही घेतलेली आहे, भविष्याचा विचार करून घेतलेली आहे. आणि ही स्पर्धा यशस्वी करण्याकरता ज्यांनी आम्हाला कळत न कळत प्रत्यक्ष येऊन न येऊन सुद्धा मदत केली त्या सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि ह्या कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजनचं अध्यक्षपद माझ्याकडे दिलं होतं त्याबद्दल सर्व माझ्या सहकार्यांचं अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो. आणि आपण सर्व वेळात वेळ काढून एवढा पाऊस असून सुद्धा आपण या ठिकाणी पाहुणे म्हणून उपस्थित राहिलात आणि आम्हाला सहकार्य केलं, या कार्यक्रमाला शोभा आणली. आणि हा कार्यक्रम 100% यशस्वी झाला असं मी म्हणेन. त्याचबरोबर ह्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याकरता दोन्ही आमचे मनोहर आणि रवींद्र बंधू यांनी आम्हाला या कार्यक्रमाला चांगला रंगत आणली. आणि जे आपल्या समाजातील परिसरातील चॅम्पियन खेळाडू, जे राष्ट्रीय खेळाडू, आंतरराष्ट्रीय खेळाडू यांचाही सन्मान केला, त्याबद्दल सर्व आयोजकांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करून व्यसने मित्र परीक्षा शूर परीक्षा रणांगणे भोवती विनय भृत्य परीक्षा दान परीक्षाचं दुर्भिक्ष. बंधूंनो, हा श्लोक असा आहे, त्याचा अर्थ असा आहे, संकटाच्या वेळेला जो मदत करतो तो खरा मित्र असतो. आणि शूराची परीक्षा ही रणांगणामध्ये असते आणि नम्रता ही विद्यार्थ्यामध्ये शोभून दिसते. ज्याप्रमाणे ज्या वेळेला दुर्भिक्ष असेल किंवा दुष्काळ असेल त्यामध्ये जो दान करणारा असा जो असतो तो खरा दानशूर असतो. अशा प्रकारे ह्या श्लोकाचा अर्थ आहे. आणि आपले हे सगळे सहकारी यांनी अत्यंत मेहनत घेऊन आणि हा कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल आमच्या गावाच्या